चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सद्गुरू बंधू भगिनींनो, काल आपण परमपूज्य श्रीदादा कोडे महाराजांच्या जो संती विसवाला ठाव या पुस्तकाची एक आहाराची व्यवस्थापर्यंत आपण काल वाचलं. आज आपण सात्विक आहार गरजेचा. सात्विक आहाराबद्दल परमपूज्य सद्गुरू दादासाहेब म्हणतात, याचा एक अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की फळे आणि कंदमुळे हाच पूरक आहार साधकांसाठी प्राधान्याने सांगितलेला आहे. ताजी फळे आणि कंदमुळे हा पूरक आहार आहे आणि त्याबरोबरच शुद्ध पाणी या दोनच गोष्टी शास्त्रांच्या दृष्टीने कृपायोग साधकांसाठी नेहमी उपलब्ध राहणे अत्यावश्यक असते. नित्याचा आहार जर मर्यादित व सात्विक असेल तर तो साधक खऱ्या अर्थाने उपवासच करतो. उपवासाचा अर्थ श्री भगवंतांच्या जवळ जाऊन राहणे. आहार सात्विक असला तरी की साधकाच्या चित्तामध्ये श्री भगवंतांचे अनुसंधान आपोआपच टिकून राहते. म्हणजे तो साधक त्यातून सहजच उपवास साधतो. आपल्या भौतिक सृष्टीत अनेक रहस्य दडलेले आहेत. त्यातलेच एक रहस्य असे आहे की ही सृष्टी त्रिगुणात्मिक आहे. सत्व, रज, तम या तिन्ही प्रकारच्या गुणांची सृष्टी असल्याने याच तीन प्रकारचे अन्न देखील सृष्टीत आहे. ही सृष्टी जशी सत्व, रज, सत्य, तम, रज, तम अशी भिन्न भिन्न मिश्रित गुणांची देखील असते, तसेच अन्नही मिश्र स्वरूपाचे असते. पण मधुर चवीची कंदमुळे फळेही सात्विकच असतात. पाणीही सात्विकच असते. त्याला मुळात रजतमाचे दोष नसतात. साधकांची आहार पथ्ये या सृष्टीचा असा एक नियम आहे की ज्या प्रकारचा आहार आपण घेऊ त्या प्रकारचे संकल्प आपले चित्त करायला लागते. सृष्टीमधील सत्वगुणी आहार जर आपण घेतला तर आपला संकल्पही सत्संकल्पच होतो. आपण जर तामस, राजस आहार घेतला तर त्यांचा अनिष्ट परिणाम आपल्या चित्तावरही दिसू लागतो. म्हणूनच हठयोग पदविकेच्या प्रथम उपदेशात योगाभ्यासी साधकांच्या आहाराची पथ्ये सांगताना असे म्हणतात की गोधूमशाली यव वा शाष्टिक शोभनान्न श्रीराज्यखंड नवनीत सीता मधुरी गुंठी बदोलक फलादिकपश्चांकम मृगाती दिव्य मुदकं च यमीन्द्रपथ्यं पुष्टं सुमधुरं स्निग्धं पथ्यं धातु प्रपोषणं मनोविरचितं योग्यं योगी भोजनमाचरेत. गहू, तांदूळ, यव, साष्टिक तांदूळाची पवित्र अन्न, दूध, तूप, साखर, लोणी, मध, सुंठ, पडवळ, फळे, 5 शास्त्रसंमत फळभाज्या, मूग आणि शुद्ध पवित्र पाणी हे योगाभ्यासी जनांना ग्राह्य आहे. पथ्याचे आहे देह पुष्टी करणारे, मधुर, स्निग्ध मानवणारे, धातू पोषण करणारे आणि मनाला प्रिय वाटणारे योग्य असे भोजन योग्याने करावे. अमृतासारखी चव. येथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला हवी की योगिक आहारशास्त्राचा प्रत्यक्ष संबंध हा साधकाच्या शरीराच्या सुदृढतेशी नसतो. उलट साधकासाठी जो आहार योगशास्त्राने सांगितलेला आहे त्याचा संबंध चित्ताच्या सुदृढतेशीच असतो. साधकाचे चित्त किती सात्विक आहे हे परमार्थामध्ये महत्त्वाचे असते. त्याचे शरीर किती धडधाकट आहे हे महत्त्वाचे नसते. शरीर यष्टी किरकोळ असणारे लोक देखील चित्त शुद्ध झाल्याने महात्मे झालेले आहेत. ज्यांचे शरीर बलदंड होते असेही लोक महात्मे झाले. याचे कारण त्यांचे चित्तही तसेच सात्विक व सामर्थ्य संपन्न होते. एरवी शरीराच्या बलदंडतेशी परमार्थाचा संबंध मुळीच नसतो.
साधकाच्या आहाराविषयी विचार करताना योगशास्त्र सांगते की साधकाने जी कंदमुळे खावायची ती गोड रसाची असावीत. कंदमुळांमध्ये देखील चवी असतात. आंबट, तिखट, तुरट, कडू रस असणारेही कंद असतात आणि गोड रस असणारेही कंद असतात. यातील गोड रसाचे कंद हे सात्विक असतात. कडू तिखट रसाचे कंद हे तामसी असतात. म्हणून गोडा व्यतिरिक्त इतर रसांची राजस तामसी कंदमुळे साधकांना चालत नाहीत. या कंदमुळांमध्येही आणखी एक विशेष असतो. श्री माऊली येथे म्हणतायत, जेथ अमृताचे पाडे, म्हणजे अमृतासारख्या मधुर चवीची. येथे अमृत शब्दाचा नेमका अर्थ कोणता, तर ज्याने क्षुधा तृप्ती होईल, सतत भूक लागणार नाही, शरीर पोषण होईल आणि चित्तही सत्वयुक्त राहण्यास मदत होईल, तेच साधकाकरता अमृत होय. स्वर्गीय अमृताचे हे वैशिष्ट्यच असते की त्या अमृताच्या प्राशनाने तहान लागत नाही, भूकही लागत नाही आणि शिवाय ते प्राशन करणारा आनंदातही राहतो. असे 3 गुण स्वर्गीय अमृतात एकत्र आढळतात. वनस्पतींमधील अमृत, पण हे असे अमृत आपल्याला मिळायचे तरी कुठे आणि कसे? स्वर्गातील अमृत पृथ्वी तलावर सहजतेने उपलब्ध होणारे नाही. पृथ्वी तलावर बनावट किंवा केवळ नावाचीच अमृते आढळतात. चहा हे एक खोटे अमृत आहे, पण त्याला अमृतुल्य म्हणतात. मग खरे अमृत मिळायचे कुठे? शास्त्रांनी त्या संदर्भात काही संकेत दिलेले आहेत. समुद्रमंथनानंतर अमृत कुंभ आकाशमार्गे स्वर्गात नेताना तो हेलकावला आणि त्यातून काही अमृतबिंदू पृथ्वी तलावर पडले. काही वनस्पतींमध्ये त्याचे अमृताचे बिंदू स्थिरावले. चंद्रामध्येही नैसर्गिक अमृत असते व विशिष्ट तिथींना त्याच्या किरणांमधून काही वनस्पतींमध्ये ते अमृत कण संक्रमित होत असतात. अशा विशिष्ट वनस्पतीमध्येच त्या अमृताचे पोषण व रक्षण होत असते. उदाहरणार्थ, गुळवेल नावाची एक वनस्पती आहे. तिच्यात असा अमृताचा अंश असतो, म्हणून संस्कृतमधील तिचे नावच अमृता असे आहे. ती अमृतवल्ली आहे. रसायन व त्रिदोषण नसल्याने कुठल्याही रोगावर गुळवेल घेतल्यास ती शरीर निरोगी व पुष्ट करण्याचेच कार्य करते. ब्राह्मी, बिल्व म्हणजे बेल, आवळा, हिरडा या वनस्पतीही अमृतासमान कार्य करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे काही कंदमुळांच्या व फळांच्या ठिकाणीही निसर्गतःच असे शरीराचे पूर्ण पोषण करण्याचे अमृतासमान सामर्थ्य असते. हे सारे आहाराचे तंत्र कशासाठी आणि कोठपर्यंत सांभाळावे लागते? तर जोपर्यंत तुम्ही साधक अवस्थेत आहात, तुम्हाला तहान भूक आहे, देहधर्म आहेत, तोपर्यंतच. तोवर 5 भौतिक देहांचे पोषण करण्यासाठी अन्न सेवन करणे भागत असते. एकदा का कुणी साधक सिद्धावस्थेत गेला की त्याला शरीर पोषणासाठी अन्न सेवन करण्याची गरज उरत नसते. ती अस्वस्थताच वेगळी असते. श्री माऊलींनी त्या स्थितीचे वर्णन असे केलेले आहे की क्षुधाकाय जहारी निद्रा केवती गेली. सिद्धावस्थेत तहान भूक झोप हरपते. सिद्धांना या गोष्टींच्या अभावाने काही फरक पडत नाही. पण जोवर एखादा साधकावस्थेत असतो तोवर त्याला या सगळ्या आहार विहारविषयक गोष्टी सांभाळणे आवश्यकच असते. माझ्या सद्गुरू बंधूंनो, यापुढे मला माझ्या वयानुसार घशाला कोरड पडत असल्यामुळे आपण उद्या अमृतकंदाची वैशिष्ट्ये याबद्दल लेख वाचूया. अवधूत चिंतन श्री